जीवाला सुख शांती तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी उपदेशिलेला सद्धम्म तथा या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या पवित्र पूजनीय संघाला त्रिवार अभिवादन करतो। तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्म क्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी या ठिकाणी उपस्थित पूजनीय भदंत करुणानंदजी थेरो, पूजनीय भदंत धम्मबोधीजी थेरो आणि आपण सर्व धम्म उपासक उपासिका लहान बालकांनो, मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल कामना अर्पण करतो। विशेष करून ज्या परिवारामध्ये आजचा हा गर्भमंगल संस्कार विधी धम्म संस्कार आपण संपन्न करीत आहोत, असा गवई परिवार, खंडारे परिवार आणि परिवारातील आपण सर्व नातेवाईक पाहुणे मंडळी हितचिंतक आपल्या सर्वांच्या प्रती मी अनंत अनंत मंगल कामना अर्पण करतो। तुम्हा सर्वांना आयुष्य वर्ण सुख आणि बल प्राप्त व्हावं, तुम्हा सर्वांना निरोगी दीर्घ आयुष्याचा लाभ व्हावा अशी मंगल कामना आपल्या सर्वांच्या प्रती मी अर्पण करतो। आज जयश्री ताईंचा आपण गर्भमंगल संस्कार विधी या ठिकाणी करीत आहोत। गर्भमंगल संस्कार विधी हा बौद्ध धम्मातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा धम्म संस्कार आहे, किंबहुना मानवी जीवनातील तो पहिला संस्कार आहे। कारण बघा, गर्भामध्ये जे बाळ आहे त्या बाळाचा अजून जन्म झाला पण नाही, त्या बाळाचा अजून जन्म पण झाला नाही, तो या जगात अजून आलाही नाही, पण त्याच्यावर संस्कार टाकण्याची प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे, ती सुरू झालेली आहे। जसं माझ्यापूर्वी भंतेजींनी सांगितलं की ज्या वेळेस ती गर्भवती माता 3 महिन्यांची गर्भधारणा पूर्ण करते त्यावेळेला गर्भात असणाऱ्या त्या बाळाचा ब्रेन तयार व्हायला सुरुवात होत असते। त्याचं माइंड म्हणजे आपण ज्याला आध्यात्मिक भाषेत म्हणतो चित्त मन त्या ठिकाणी उपस्थित होते आणि तो आपल्या रूपाला त्या ठिकाणी ग्रहण करतो आणि तेव्हापासून तर पुढच्या प्रसूतीपर्यंतच्या त्या वेळेपर्यंत संपूर्णपणे संस्कार ग्रहण करण्याची प्रक्रिया त्या गर्भावर सुरू झालेली असते। आणि त्यामुळे गर्भामध्ये जे बाळ आता वाढ होत आहे, शरीराने वाढत आहे, याकरिता आपण तर म्हणजे काळजी घेतोच, ती माता सुद्धा काळजी घेतेच। गर्भामध्ये जे बाळ आहे त्याचे हात पाय त्याचं जे शरीर आहे रूप आहे हे तो शरीराने सुदृढ असावा, तो शरीराने बलवान असावा, निरोगी असावा, याकरिता आपण तर काळजी घेतोच। नित्यनियमाने डॉक्टरांकडून आपण सल्ला पण घेतो, आहे की नाही। परंतु या सोबत सोबत एक गोष्ट सुद्धा महत्त्वाची आहे की जे बाळ जन्मास येणार आहे ते बाळ फक्त शरीर घेऊन जन्मास येत नाही, ते बाळ फक्त शरीर घेऊन जन्मास येत नाही, त्या शरीरासोबत एक मन सुद्धा प्राप्त झालेलं आहे ना। तुम्हाला मला आपल्या सर्वांना एक मन आहे ना, चित्त माइंड मन आहे। तर जे बाळ जन्मास येते ते बाळ फक्त शरीर घेऊन जन्मास येत नाही, एक मन सुद्धा त्याला प्राप्त झालेलं असतं। मग याप्रमाणे आपण त्याची शारीरिक वाढ व्हावी म्हणजे फिजिकल ग्रोथ, शारीरिक वाढ व्हावी या संबंधित जसा विचार करतो तर त्या बाळाच्या मनाचं काय त्याचा पण विचार आपण केला पाहिजे ना, आहे की नाही। त्या बाळाचं मन कसं विकसित करावं, डेव्हलपमेंट ऑफ द माइंड म्हणजे बाबासाहेबांच्या भाषेमध्ये कल्टिवेशन ऑफ द माइंड, मनाचा विकास झाला पाहिजे, याकरिता आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे। तर बघा हा संस्कार एवढा महत्त्वाचा आहे की म्हणजे अशा प्रकारचं हे एक विचार उपदेश केलेला आहे बुद्ध तत्वज्ञानामध्ये
की जेव्हा ती माता 3 महिन्यांची गर्भ पूर्ण करते तेव्हापासून त्या बाळाला बाहेरच्या संस्काराला ग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. आपण नाही का बघा, ती माता जर असेल जयश्रीताई, आपण म्हणतो ना सहज, बाई 2 घास जास्त खा बरं, म्हणजे 1 घास तुझ्यासाठी आणि 1 घास किंवा 1 अंश त्या बाळासाठी, आहे की नाही. 2 घोट पाणी जास्त पी बरं, म्हणजे 1 घोट त्या ताईसाठी आणि 1 घोट कोणाला, त्या बाळासाठी. म्हणजे आई जे काही खाते पिते त्याचा 1 अंश त्या बाळाच्या शारीरिक वाढीसाठी कारणीभूत ठरत असतो, बरोबर आहे की नाही. मग अगदी त्याचप्रमाणे ती माता ज्याप्रमाणे आचरण करते, ज्याप्रमाणे विचार करते, अगदी त्याचप्रमाणे ते संस्कार तो बाळ ग्रहण करत असतो. म्हणजे अन्न ग्रहण करतो, पाणी ग्रहण करतो, अगदी त्याचप्रमाणे तो आपल्या मातेकडून संस्कार पण ग्रहण करतो. म्हणजे त्याची जी माता जी आहे ही त्याची पहिली संस्कार गुरु आहे, पहिली संस्कार गुरु आहे ती माता. म्हणून ह्या दरम्यान त्या मातेने असा विचार करावा की मला जर, म्हणजे बाळाचा जन्म तर होईलच, की ज्याप्रमाणे आपण म्हणजे मनुष्याकडे हे बल आहे, शक्ती आहे, म्हणजे त्या स्त्रीकडे ती शक्ती आहे, म्हणजे प्रसूती करण्याची, एक नवा जीव जन्मास घालण्याची जी शक्ती आहे, अगदी त्याचप्रमाणे कशा प्रकारचं बाळ पाहिजे हे सुद्धा आपण ठरवू शकतो. कशा प्रकारचं संस्कारित बाळ तुम्हाला हवं आहे हे सुद्धा आपण ठरवू शकतो. म्हणून त्या मातेने या दरम्यान खूप सावधान राहावं, खूप सतर्क राहून खूप चांगलं आचरण करणं महत्वाचं आहे. कारण माता ही बाळांची पहिली संस्कार गुरु आहे असं म्हटलेलं आहे. माझं माताच नाही, पित्याचा सुद्धा फार महत्वाचा रोल आहे, त्याची भूमिका सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. कारण माता आणि पिता यांच्या संयोगातून त्या ठिकाणी बाळाचा जन्म होत असतो, तर पित्याचा सुद्धा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. पित्याचाच नाही तर घरामध्ये असणारे मग सासू सासरे असतील, मित्रमंडळी असतील, घरातले इतर काही सदस्य असतील, ह्या सर्वांची जबाबदारी आहे. ह्या सर्वांनी जबाबदारीपूर्वक राहावं. कारण मातेच्या मनामध्ये अशा कोणत्या प्रकारच्या म्हणजे विचार उत्पन्न होऊ नये की ज्यामुळे बाळाच्या मनावर अशा प्रकारचा अकुशल संस्कार उत्पन्न होईल. तर याची आपण खूप खबरदारी घेणं आवश्यक आहे. तर आपल्या बाळाचं मन सुसंस्कारित करण्यासाठी आपण हा गर्भमंगल संस्कार विधी संपन्न करीत असतो. तर मग गर्भमंगल संस्कार करीत असताना काही महत्वाच्या गोष्टी आहेत. भगवान बुद्धांनी याचा उपदेश केलेला आहे की आपण काय करावं, म्हणजे त्या बाळाच्या मांगलिकाकरिता आपण काय करावं. तर सर्वात महत्वाचा आहे 2 तत्वांचा प्रामुख्याने उपदेश भगवान बुद्धांनी केलेला आहे. म्हणजे अशा प्रसंगी आपण काय करायला पाहिजे. पहिलं जे तत्व आहे त्याला म्हणतात करुणा, आणि दुसरं तत्व आहे मैत्री, फ्रेंडशिपनेस. जसं आता माझ्यापूर्वी भंतेजींनी सांगितलं, करुणा आणि मैत्री काय आहे. करुणा आणि मैत्री, करुणा याचा अर्थ होतो की ज्या वेळेस तुम्ही एखाद्या दुःखी जनांना पाहता की तो व्यक्ती खूप दुःखी आहे किंवा तो व्यक्ती खूप कष्टी आहे, तो व्यक्ती खूप आजारग्रस्त झालेला आहे, खूप त्रासामध्ये आहे, तर त्यावेळेला त्याचा ते त्रास पाहून, त्याचं ते कष्ट, त्याचं ते दुःख पाहून म्हणजे तुम्ही म्हणत नाही का, म्हणजे मनामध्ये हळहळ व्यक्त करतो ना आपण, अरे किती त्याचं ते दुःख आहे, किती तो दुःखी व्यक्ती आहे, किती आजारी आहे, किती रोगी कष्टी आहे, म्हणजे मनामध्ये हळहळ होते ना, तुमचं मन व्हायब्रेट होते की नाही, कंपित पावते की नाही, याला करुणा असं म्हणतात. म्हणजे त्याचं दुःख, त्याचा त्रास, त्याचं ते कष्ट पाहिल्यानंतर तुमच्या मनात ती भावना उत्पन्न झाली पाहिजे की अरे याचं दुःख कमी झालं पाहिजे, याला जो त्रास आहे हे त्रास कमी झाला पाहिजे, ही जी भावना आहे यालाच म्हणतात करुणा. ही करुणा तुमच्या मनामध्ये सदैव उत्पन्न झाली पाहिजे. म्हणजे सदैव, आणि ती जी गर्भित माता आहे त्या मातेबद्दल सुद्धा तुमच्या मनात नेहमी करुणा असावी. कारण प्रसूती आहे, शारीरिक वेदना होतात, अनेक गोष्टींचा त्रास होतो. म्हणजे हे फार आश्चर्य आहे बघा. हे आश्चर्याची गोष्ट आहे की एक माता म्हणजे एवढा संयम आणि एवढं बल फक्त एका आईला प्राप्त झालेला आहे. आईला ही खूप मोठी सहनशक्ती आहे की आपल्या गर्भामध्ये त्या बाळाला 9 महिन्यांपर्यंत ठेवायचं, स्वतःची पण काळजी घ्यायची. त्या 9 महिन्यांपर्यंत ती जे बाळ आहे त्या बाळाची पण काळजी घ्यायची, पोटाला धक्का लागू नये, पोटामध्ये असणाऱ्या त्या बाळाला कोणत्या प्रकारचा म्हणजे त्रास होऊ नये. ती आई किती काळजी घेते, किती काळजी घेते ती. म्हणजे ती जी आई आहे, म्हणजे असं म्हणता येईल की तिच्यातला जो संयम आहे,
तर संयम आहे ह्या मातेमध्ये, हा खूप मोठा गुण आहे. तर आपणही हा विचार करावा की ज्याप्रमाणे अनंत त्रास सहन करून, अनंत दुःख सहन करून, अनंत शारीरिक यातना सहन करून तरी सुद्धा ती माता आपल्या बाळाला जन्म देते. ही करुणा उत्पन्न असावी तुमच्या मनामध्ये की हे माता, हे ताई, हे भगिनी, तुझी प्रसूती सुखपूर्वक हो. ही भावना तुमच्या मनात उत्पन्न झाली पाहिजे की तुला कोणत्या प्रकारची शारीरिक वेदना होऊ नये, तुला प्रसूतीच्या वेदना होऊ नये, आणि तुझी जी पुढे होणारी प्रसूती आहे ती सुखपूर्वक व्हावी. अशी भावना, करुणाभाव तुमच्या मनामध्ये त्या ताईंबद्दल उत्पन्न झाला पाहिजे. आणि मैत्री भावना म्हणजे काय की तिचं मंगल व्हावं, तिचं कल्याण व्हावं, तिला जो कोणता त्रास असेल तो त्रास नष्ट व्हावा, तिला जे कोणतं दुःख असेल ते दुःख नष्ट व्हावं, आणि तिच्या गर्भामध्ये जे बाळ आहे त्या बाळाबद्दल पण मैत्री भावना करावी की त्या बाळाचंही मंगल हो, त्या बाळाचं कल्याण हो, त्या बाळाला कोणत्या प्रकारच्या शारीरिक यातना होऊ नये, त्या बाळाला कोणत्या प्रकारच्या मानसिक अकुशल वेदना होऊ नये, त्याचंही मंगल हो, अशी भावना व्यक्त करावी. म्हणजे हे दोन तत्व गर्भमंगल संस्काराच्या वेळेस आपण अर्पण करायला पाहिजे. त्या मातेबद्दल करुणाभाव निर्माण करावा, त्या मातेबद्दल मैत्रीभाव उत्पन्न करावा. बघा, भगवान बुद्धाच्या काळातलं एक उदाहरण आहे. आताच भंतेजींनी एक सुत्त घेतलं बघा, अंगुलीमाल सुत्त आहे ना, तुम्ही सर्वांनी ऐकलं. काही लोक नवीन असेल त्यांना ते समजलं नसेल. अंगुलीमाल सुत्त आता भंतेजींनी या ठिकाणी पठन केलं. गर्भमंगल संस्काराच्या प्रसंगी नित्य नियमाने अंगुलीमाल सुत्ताचं पठन करणं आवश्यक आहे, कारण त्याच्यामध्ये खूप मोठं बळ आहे, करुणा आणि मैत्रीचं बळ आहे. असं म्हणजे कथा आहे अंगुलीमाल भंतेजींची की एकदा नित्यनियमाप्रमाणे हातामध्ये भिक्षापात्र घेऊन भंते अंगुलीमाल नगरामध्ये भिक्षाटन करीत आहेत. आणि मग एक नियम असतो बघा, भिक्षूंचा एक आमचा नियम आहे की ते कधी तोंडानं असं बोलणार नाही की भिक्षाम देही असं म्हणत नाहीत, आहे का हो अन्न असं म्हणत नसतं. नियम आहे, फक्त जायचं दरवाजासमोर उभं राहायचं आणि मग आतमधले ती भगिनी किंवा परिवार आपल्याला काही देऊ इच्छितात का हे बघायचं, त्या ठिकाणी थांबायचं. तर अंगुलीमाल भंते अगदी त्याचप्रमाणे नगरामध्ये विहार म्हणजे पिंडपात करीत आहेत. एका घरापुढे ते गेलेत आणि तिथे जाऊन ते भिक्षाची वाट पाहतात की आता कोणीतरी येईल आणि मला भिक्षा मिळेल. तर त्याच घरामध्ये एक ताई, एक भगिनी, म्हणजे तिची प्रसूती होत नाहीये, तिच्या गर्भामध्ये जे बाळ आहे ते बाळ बाहेर येत नाहीये, प्रसूतीच्या भयंकर तिला वेदना होत आहेत, ती किंचाळत आहे, ओरडत आहे, त्या शारीरिक वेदना तिला असह्य झालेल्या आहेत. त्या प्रसूतीच्या असह्य अशा वेदनेमुळे ती खूप म्हणजे ती किंचाळत आहे, ओरडत आहे. तर तिचा तो अत्यंत म्हणजे तो किंचाळण्याचा तो हृदयस्पर्शी आवाज अंगुलीमाल भंतेने ऐकला आणि त्याच वेळेला त्यांच्या मनामध्ये ती भावना उत्पन्न झाली. कोणाच्या मनात भावना उत्पन्न होणे साहजिकच आहे, कारण आपण मनुष्य आहोत ना, मन आहे आपल्याला. त्यावेळेला भंतेच्या मनामध्ये ती भावना उत्पन्न झाली, अरे ह्या भगिनीचं कितीही दुःख आहे, किती ह्या वेदना आहेत, अरे किती मी त्याला म्हणेल की ही तळमळ, ही भावना भंतेजींच्या मनामध्ये उत्पन्न झाली. ते तात्काळ त्याच वेळेला भगवान बुद्धांजवळ जातात. भगवान बुद्धांना संपूर्ण वृत्तांत सांगतात की भगवान अशा अशा प्रकारे मी त्या घरी गेलो असताना त्या भगिनीची प्रसूती होत नव्हती. तिचा तो आवाज ऐकून, तिचा त्या प्रसूतीच्या असह्य वेदनेमुळे तो आवाज ऐकून माझं मन खूप हेलावलं. भगवान बुद्ध भंते अंगुलीमाल यांना उपदेश करतात की अंगुलीमाला, तू त्या ठिकाणी परत जा आणि तिथे जाऊन त्या भगिनीबद्दल तू मंगल मैत्री कर, तू मैत्री भावना उत्पन्न कर की हे भगिनी, की आतापर्यंत माझ्याकडून ज्या काही अकुशल बाबी झाल्या असतील, परंतु जेव्हापासून मी या आर्य जातीमध्ये आलो, म्हणजे भिक्खू संघामध्ये जेव्हापासून मी प्रविष्ट झालो, तेव्हापासून कळत अथवा न कळत मी माझ्या कायेने, माझ्या वाचेने आणि माझ्या मनाने कधीही कोणतंच अकुशल कर्म केलं नाही. या सत्यवचनाने तुझं आणि तुझ्या बाळाचं जय मंगल कल्याण हो, अशी भावना व्यक्त कर, अशी मंगल मैत्री व्यक्त कर. अंगुलीमाल भंते यांचं पूर्वीचं नाव अहिंसक असते. अहिंसक म्हणजे जो हिंसा करत नाही, जो अहिंसक आहे तो कधी हिंसा करत नाही. पण आपल्याला माहिती आहे ना, कथा आहे ना, असंख्य लोकांचं कत्तली केल्या, हा अंगुठा कापला, त्याची माळ बनवली, असंख्य त्यांनी लोकांची हिंसा केली. म्हणजे असा अहिंसक की जो हिंसेच्या मार्गाने गेला पण बुद्धाच्या सहवासामध्ये आला,
भिक्षू झाला. भगवान बुद्ध त्याची प्रशंसा करतात की भिक्खूंनो, म्हणजे अंगुलीमालाची काय प्रशंसा करतात की भिक्खूंनो, मैत्री भावना करण्यामध्ये जो अग्र आहे तो भंते अंगुलीमाल आहे. म्हणजे मैत्री भावना करण्यात, म्हणजे बघा, ज्याने शेकडोंची हत्या केली, शेकडो लोकांना मारलं, हिंसा केली, असा भिक्षू मैत्री भावनेमध्ये अग्र होते. किती आश्चर्याची गोष्ट आहे ना, मैत्री भावना. तर अशाच प्रकारे मैत्री भावनामध्ये अंगुलीमाल भंते अग्र होते. ते परत त्या ठिकाणी जातात. करुणाभाव तर मनामध्ये होताच, त्या भगिनीबद्दल अनंत करुणेने भरलेलं त्यांचं मन होतं. त्या ठिकाणी जातात आणि मग त्या ठिकाणी जाऊन त्या ताईबद्दल, त्या भगिनीबद्दल ती भावना व्यक्त करतात की हे भगिनी, बघा ती गाथा आहे पालीमध्ये, त्याचा अर्थ आहे की हे भगिनी, जेव्हापासून मी या आर्य जातीमध्ये जन्मास आलो, म्हणजे हा जो भिक्खू संघ आहे, हा पवित्र संघ, या संघामध्ये मी म्हणजे प्रविष्ट झालो, मी दीक्षा ग्रहण केली, तेव्हापासून कळत अथवा न कळत मी कधीही कोणत्या प्रकारचं अकुशल कर्म केलं नाही, मी कोणत्या प्रकारची हिंसा केली नाही. माझ्या वाणीने मी अकुशल कर्म नाही केलं, मी माझ्या कायेने अकुशल कर्म केलं नाही, आणि माझ्या मनात कधीच कोणाबद्दल अकुशल विचार उत्पन्न केला नाही. हे सत्य वचन आहे. एतेन सच्चवज्जेन होतु ते जय मंगलम, की ह्या सत्यवचनाने तुझं आणि तुझ्या गर्भामध्ये जे बाळ आहे त्याचं जयमंगल कल्याण व्हावं, अशी अमर्याद करुणा भावना, अमर्याद मैत्री भावना उत्पन्न केली. आणि बघा, या मैत्री भावनेमध्ये एवढं मोठं बळ आहे, खूप खूप मोठं बळ आहे बघा मैत्री भावनेमध्ये. त्यामुळेच भगवान बुद्धांनी मैत्री भावनेचा उपदेश केल्यानं ही मैत्री भावना अर्पण करतात अंगुलीमाल भंते. आणि पुढील काही क्षणानंतर त्या भगिनीची प्रसूती होते, सुखपूर्वक प्रसूती होते, आणि त्या भगिनीला, त्या परिवाराला खूप सुंदर असं बाळ प्राप्त होते. अतिशय सुदृढ असं बाळ त्या परिवाराला प्राप्त होते. हे मैत्री भावना आहे. अशी मैत्री भावना फार महत्वाची आहे. तर गर्भमंगल संस्कारामध्ये सुद्धा या मागचा उद्देश हाच आहे की या प्रसंगी तथागतांच्या धम्म संस्काराला अनुसरून आपण त्या भगिनीबद्दल ही मंगल मैत्री करावी की हे माते, ही भगिनी, तुझं जयमंगल कल्याण हो, तुझ्या म्हणजे तुला जे काही दुःख आहेत, ज्या काही यातना असतील, त्या सगळ्या यातना दूर होत, तुझं मंगल हो, तुझ्या गर्भातील बाळाचं मंगल हो, आणि खूप चांगलं असं सुदृढ बाळ आणि सुसंस्काराने असलेलं ते बाळ तुला प्राप्त हो, तुझ्या परिवाराला प्राप्त हो, अशी मंगल मैत्री आपण सर्वांनी करायची असते. तर अशा प्रकारची मंगल मेत्ता भावना, मंगल मैत्रीची भावना अर्पण करण्यासाठी तिच्याबद्दल ब्लेसिंग, ही ब्लेसिंग आहे, यालाच ब्लेसिंग म्हणतात, यालाच आशीर्वाद देणं म्हणतात. तर अशा प्रकारचा हा मंगल भाव, ही मंगल मैत्री करण्यासाठी आपण आजचा संस्कारी विधी या ठिकाणी संपन्न करीत आहोत. मी पुनश्च एकदा जयश्री ताईंबद्दल, गवई परिवार, खंडारे परिवार, संपूर्ण परिवाराबद्दल मंगल कामना अर्पण करतो. आपण सर्व सुशिक्षित आहात आणि खूप उच्च लेवलला जाऊन आपण म्हणजे समाजाची लोकसेवा करत, कारण लोकसेवेमध्येच आहेत आपण, लोकसेवा करत आहात. त्यामुळे आपल्याकडून सुद्धा खूप मोठी सेवा घडत आहे. तर अगदी याचप्रमाणे आपल्याला जे बाळ प्राप्त होईल ते बाळ सुद्धा असंच समाजाची सेवा करण्यामध्ये अग्र हो, धम्माची सेवा करण्यामध्ये अग्र हो, आणि अशा प्रकारे त्याच्या शुभ हस्ते या भारत देशाची सुद्धा सेवा घडो, अशी मंगल कामना मी अर्पण करतो. पुनश्च एकदा खंडारे परिवार, गवई परिवार आणि आपण सर्व त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी, आपल्या सर्वांप्रती मंगल कामना अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.